माझ्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाटा आणि साबुदाणे याच्यापासून पुऱ्या बनवणार आहोत। 2 बटाटे घेतलेत, ते आपण कुकर मधून 3 शिट्ट्या करून उकडून घेणार आहोत। इथे 1 वाटी साबुदाणा तांदूळ घेतले, आपण ते 2 मिनिटं भाजून घेणार आहोत। जास्त भाजायचं नाही, गॅस मिडियम ठेवायचा आणि सतत परतत राहायचं। दोन मिनिटं झालेत, आता साबुदाणा थंड करून घेऊया। साबुदाणे थंड झाले की आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। साबुदाणे आपण मिक्सर मधून चांगले बारीक करून घेतलेत, आता हे चाळून घेऊया। आता बटाटे उकडलेत, आता आपण त्याची साल काढून घेऊया। चाळून झाले, ह्यातलं आपण थोडं पीठ आपण लाटण्यासाठी काढून घेणार आहोत। या पिठामध्ये आपण बटाटा उकडलेला किसून घेणार आहोत। बारीक खिसणीने किसून घ्यायचा। जेवढा बटाटा लागेल तेवढाच घ्यायचा पिठामध्ये। त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। अर्धा चमचा बारीक केलेली मिरची टाकूया। आता सर्व मिक्स करूया। इथे थोडं पाणी घ्यायचंय, थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं चांगलं। थोडं पाणी घेऊन चांगलं मळून घ्यायचं। ते छान मळून घेतलंय, आता ह्याचे गोळे करून आपण लाटायला घेऊया। तर पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं। सरस लाटून घ्यायचं आणि आपण याच्या पुऱ्या करून घेणार आहोत। इथं पुऱ्या लाटून घेतल्यात, आता आपण ह्या तळून घेऊया। गरम होऊन द्यायचं आणि आता पुऱ्या तळून घेऊया। आता त्याच्यावर तेल चांगलं टाकत जायचं वर, म्हणजे फुगतात चांगल्या। बाजू चांगली तळून झाली की मग पलटून घ्यायच्या पुऱ्या। आता पुऱ्या चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या। आपल्या बटाट्या साबुदाण्याच्या पुऱ्या बनवून तयार आहेत।